आजकाल मुलं फोन किती बघतात, त्यात ते काय बघतात, कुठे कुठे जातात हे सगळं पालकांना माहीत असणं गरजेचं झालंय. आणि यासाठीच गुगलकडे एक कमाल असं सोल्युशन आहे, गुगल फॅमिली लिंक ऍप. हे गुगलचं पॅरेंटल कंट्रोल ऍप आहे. खरं तर मुलांनी योग्य पद्धतीनं आणि सुरक्षितपणे मोबाईल वापरावा आणि त्यावर पालकांचं देखील लक्ष राहावं, याच उद्देशानं हा ऍप लॉन्च करण्यात आलेला आहे. आता हे ऍप नक्की वापरायचं कसं, चला लगेच सांगते. सगळ्यात आधी मुलांच्या मोबाईल मध्ये जाऊन तिथे सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करून सेटिंग मध्ये गुगल हा ऑप्शन शोधा. त्यावर क्लिक करून त्यात ऑल सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करा. पेरेंट कंट्रोल हा ऑप्शन दिसेल. आता त्यावर क्लिक करून खाली येणाऱ्या लेट्स डू धिस या ऑप्शनवर क्लिक करा. आता चूज द अकाउंट यू वॉन्ट मध्ये तुमच्या मुलाचा मेल आयडी टाका आणि सुपरवायझर या मोडवर क्लिक करा. त्यानंतर ज्या अकाउंट वरून सुपरविजन होणार आहे तो मेल आयडी टाका. त्यावर क्लिक केल्यानंतर इन्फोचा एक टॅब दिसेल. त्यावर खाली क्लिक केलं की पासवर्डचा ऑप्शन येईल. तिथे पासवर्ड फिल करा. त्यानंतर अलाउ करा. आता गुगल सेटिंगचा एक इंटरफेस दिसेल. त्यावर खाली नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा. आता मुलांच्या मोबाईल मधली सेटिंग तर कंप्लीट झाली आहे. त्यानंतर पालकांच्या मोबाईल मध्ये हे ऍप ओपन करा. पेरेंटचा मेल आयडी सिलेक्ट करा आणि त्यावर कंटिन्यू वर क्लिक करा. आता तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल. म्हणजेच तुमच्या मुलांचा मोबाईल फोन आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून ऍक्सेस करता येईल. या ऍपमुळे पॅरेंट्सना मुलांच्या मोबाईलचा कंट्रोल मिळत असल्या कारणाने मुलांना पॅरेंट्सच्या अप्रुव्हल शिवाय कोणतंही ऍप इन्स्टॉल करता येणार नाहीये. एवढंच नाही तर इन्स्टॉल ऍपला ब्लॉक किंवा अलाउचं ऑप्शन सुद्धा या ऍपमुळे त्या पालकांना मिळणार आहे. म्हणजेच काय, जर मुलं मोबाईलच्या जास्तच आहारी गेली असतील तर डेली ऍप युसेज लिमिट सुद्धा या ऍप मध्ये पालक सिलेक्ट करू शकतात. कोणता ऍप हे किती वेळ वापरलं आणि फोनचा युसेज किती, या सगळ्याचा सविस्तर रिपोर्ट पॅरेंट्सला आठवड्याच्या शेवटी मिळणार आहे. की नाही भन्नाट फीचर्स? सर नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन आणि टेकी अपडेटसाठी आय लव्ह नगरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.